गुगलवर शोधलं की सगळं मिळतं ही ओल आपण रोज एक खरं आहे. पण सगळं मिळतं का? ज्ञान हे केवळ माहिती नसते, ते अनुभव, माणुसकी आणि समजून घेण्याच्या क्षमतेतून तयार होतं. ही कथा आहे अशाच एक मुलाची, ज्याला आयुष्य शिकवतं गुगलच्या पलीकडचं ज्ञान. सौरभ एक हुशार शहरी मुलगा, IIT मधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं, अमेरिकेत जाऊन MS सुद्धा केलं. डेटा अल्गोरिदम कोड सगळ्यांवर प्रभुत्व. गुगलवर काही टाका, सौरभ त्याचं उत्तर देईल, असं त्यांचे मित्र म्हणायचे. आई वडील ग्रामीण भागात राहत होते, पण सौरभ कामानिमित्त परदेशात वर्षातून एकदाच भेट. संवाद कमी होत गेला आणि तसंच सौरभचं गाव नावाच्या संकल्पनेशी नातच सुटलं. एका दिवशी रात्री त्याला घरातून फोन आला. आईचा आवाज थरथरत होता, बाबांना बरं नाहीये, श्वास लागतोय त्यांना. सौरभ लगेच गुगल केलं, शॉर्टनेस ऑफ बर्थ इन इल्डरेली, 10 लिंक, लक्षण, औषध. पण तेव्हा फोन कट झाला. सौरभ लगेच भारतात परतला. गावी पोचल्यावर पहिल्यांदाच त्याला जाणवलं, इथं इंटरनेट नाहीये, वायफाय नाहीये आणि गुगल तर अजूनही लोड होतोय. आईने सांगितलं डॉक्टर येऊन गेलेत, पण बाबा काही बोलत नाही. सौरभ रुग्णांच्या रिपोर्टवर नजर टाकतो, काही समजत नाही. गुगलवर स्कॅन करून बघतो, इन्सिफिशियंटली डाटा. तो बाबांच्या खोलीत जातो. बाबा फक्त बघत असतात, थकलेले, शांत, काही बोलत नाहीत. सौरभ विचारतो, बाबा काय झालं, का असं शांत आहात? बाबा हसतात, डोळ्यात पाणी. खूप बोललो रे, पण तू कुठे ऐकलंस? सौरभ गप्प होता. आयुष्यात त्याने अनेक डेटाबेस समजून घेतले, पण स्वतःच्या वडिलांच्या मनाचा डेटा कधीच वाचला नव्हता. सौरभ गावात फिरायला जातो. त्याला एक म्हातारी आजी भेटते. म्हणते, माझ्या बाबाने पाणी संवर्धनासाठी किती काम केलं माहिती आहे का? कुणाचं कधी ऐकलं नाही, पण गाव वाचवलं त्यांनी. तो आश्चर्यचकित होतो. हे त्याला कधीच माहीत नव्हतं. गुगलकडे त्याच्या बाबांसाठी एकही लिंक नाही, एकही ब्लॉग नाही, पण गावकऱ्यांचं मन म्हणजेच त्याचं विकिपीडिया होतं. त्या रात्री वडील शांत झोपेतच निघून गेले. सौरभच्या हातात बाबांची वही होती. माती, बियाणं, पाणी, शेती, जीवनाचं तत्वज्ञान हे सगळं त्या वहीत होतं. कुठलंच ते डिजिटल डेटा नव्हतं, पण तेच खरं ज्ञान होतं, जगण्याचं, टिकण्याचं, जोडण्याचं. आज सौरभ एक आंतरराष्ट्रीय टेक कंपनीत काम करतो, पण त्याने एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे, ज्ञानज्योत, ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांचे पारंपरिक ज्ञान डिजिटल स्वरूपात जपलं जातं. तो म्हणतो, माहिती सर्च करता येते, पण अनुभव शिकावा लागतो. गुगल उत्तर देतं, पण प्रश्न काय विचारायचा हे जगणं शिकवतं. आज सौरभच्या डेस्कवर 2 गोष्टी आहेत, एक लॅपटॉप आणि एक वही. त्याच्या बाबांची लॅपटॉप त्याला गुगलवर नेतो आणि वही त्याला स्वतःकडे. गुगल ज्ञान देतं, पण शहाणपणा अनुभव देतो. ज्ञान ही केवळ माहिती नाही, ती आपुलकी, संस्कार आणि नात्यांची समज आहे. सगळं उत्तर गुगलवर मिळत नाहीत, काही उत्तर मनाच्या शोधातून मिळतात.